नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज झालेला जो काही अकोला जिल्हा पोलीस भरती होता बघा, तर हा जो काही आजचा झालेला पेपर होता तर तो आज आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. यामध्ये जेवढे काही जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न हे विचारण्यात आले बघा, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न जर आपण पाहिले तर अतिशय सोप्या पद्धतीने विचारण्यात आले होते, ज्याची उत्तर आपल्याला नक्कीच देता येतील असेच प्रश्न विचारण्यात आले होते. थोडंसं गणित जर आपण पाहिलं तर ते कठीण होतं, परंतु जी के, चालू घडामोडी आणि व्याकरण हे थोड्या सोप्या पद्धतीने विचारण्यात आलं होतं. प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला होता जी केचा 76वा होता, डायरेक्ट 76वा. तर नुकतंच भारतीय, थोडं वाढूया स्क्रीन. नुकतंच भारतीय दंड संहिता IPC रद्द करून त्याऐवजी कोणते नवीन कायदे लागू करण्यात आले? तर 3 महत्त्वाचे कायदे होते बघा, जे लागू करण्यात आलेले आहेत. त्याची तारीख गेल्या वर्षी विचारण्यात आली होती, जी पेपर पोलीस भरती झाली बघा, तर त्यामध्ये तारीख जास्त विचारण्यात आली होती. यावर्षी कोणता नवीन कायदा लागू झाला हे विचारण्यात आलेलं. तर लक्षात ठेवायचं, ती तारीख आपल्याला कमेंट करून सांगायची आहे. भारतीय दंड संहिता या जागेवर बघा पर्याय अ, भारतीय न्याय संहिता BNES हा जो काही नवीन कायदा आहे बघा, तर तो लागू करण्यात आलेला आहे. 77वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, डॅश डॅश हा जो काही दिवस आहे तर तो संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. तर सर्वांना माहिती असेलच, 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 78वा, रॉस संस्थेचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे? तर रॉस संस्थेचे पूर्ण रूप जर आपण पाहिलं तर पर्याय क, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग असं रॉस संस्थेचं पूर्ण रूप आहे. याचे प्रमुख कोण आहेत? उत्तर कमेंट करून आपण सांगू शकता. प्रश्न पुढचा आहे 79वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद हे परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय सी, पंत सुमंत. पंत सुमंत हे जे आहेत बघा, तर ते अष्टप्रधान मंडळापैकी परराष्ट्र मंत्री म्हणून बघा काम सांभाळायचे. लक्षात ठेवायचं. यावर देखील हमखास एक प्रश्न विचारला जातो, ते देखील आपण टेलिग्रामवर त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. कोणते पद सांभाळते ही सर्व माहिती आपण टेलिग्रामवर त्या ठिकाणी अपलोड केलेली आणि ते प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. 80वा प्रश्न. 80व्या प्रश्नांमध्ये एक जे काही पर्याय बघा, तर तोच आपल्याला माहिती नव्हता आणि तेच आपल्याला उत्तर द्यायचं होतं. बाकी अल्फ्रेड नोबेल झालं, आयझॅक न्यूटन झालं, जहांगीर बाबा झालं, हे जे काही तिन्ही शास्त्रज्ञ आहेत बघा, तर त्या तिन्ही शास्त्रज्ञांचा इतिहास जवळपास आपल्याला सर्वांना माहिती असेलच. त्यासाठी पर्याय हे होते बघा, जे रॉबर्ट ओपनहाइमर. बहुतेकांना हे आपल्याला माहिती नसतील तर हेच उत्तर आपल्याला द्यायचं होतं, कारण सर्वांचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि सर्वांनी बघा अनुभवाबद्दल काहीच केलेलं नाही. त्यासाठी पर्याय आपलं योग्य उत्तर असणार होतं, जे आपलं बरोबर असणार आहे. जे रॉबर्ट ओपेनहायमर हे यांना बघा अणुबॉम्बचे जनक म्हणून म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे. 81वा प्रश्न आहे, अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ, प्रोजेक्ट त्रिनेत्र. काय? प्रोजेक्ट त्रिनेत्र हे जे काही आहे बघा, तर त्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. 82वा प्रश्न आहे, अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड ही केली जाते? ज्याचं उत्तर देखील असणार आहे पर्याय अ, कापूस. कापूस या पिकाची बघा अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली जाते. 83वा प्रश्न आहे, यात देखील प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला UPIचा फुल फॉर्म हा देखील पर्यायामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला दिसत आहे. तर प्रश्न 83 क्रमांकाचा आहे, ज्याचं उत्तर काय आहे? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं बघा UPIचं पूर्ण रूप आहे. लक्षात ठेवायचं. UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन युनियन देश कोणता? तर फ्रान्स. लक्षात ठेवायचं आहे, फ्रान्स. सर्वात अगोदर UPI कोणी स्वीकारला होता? उत्तर कमेंट करून सांगा. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही? याचं उत्तर जवळपास आपल्याला प्रत्येकाला येईल, कारण हा प्रश्न बहुतेक वेळा रिपीट होत असतो. बहुतेक वेळा. चौथं खंडपीठ कोणतं असणार आहे? कोल्हापूर असणार आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाचं चौथं खंडपीठ. 84चं ब उत्तर असणार आहे बघा, ब उत्तर. इथे कोल्हापूर आलेलं आहे, चौथं असणार आहे. पणजी आहे, नागपूर आहे आणि कोणतं आहे? तर छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती संभाजीनगर.
चौथं कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी सध्या सर्किट बेंचची स्थापना करण्यात आलेली आहे. 85वा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर पोलीस पाटलाची नेमणूक हा बघा पर्याय क महसूल विभाग करत असतो, महसूल विभाग. 86वा प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य मेळावा. हा देखील प्रश्न आपण चालू घडामोडीमध्ये आपल्या चॅनलवर पाहिलाच असेल. तर 86वा जो काही प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026, तर हा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता? बहुतेकांना वाटलं असेल अकोला, परंतु अकोला त्याचं उत्तर नसून पर्याय ब बुलढाणा. बुलढाणातील बघा शेगाव या ठिकाणी जवळपास 5 ते 6 दिवसांपूर्वीचाच हा प्रश्न आहे बघा. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 ज्याचं आयोजन बुलढाण्यातील शेगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. 87वा प्रश्न आहे, खालीलपैकी दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिण अशा क्रमांकानुसार लावायचा, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 87चं उत्तर आहे बघा पर्याय ब 2, 1, 3 आणि 4. लक्षात ठेवायचं आहे, पर्याय ब आपलं योग्य उत्तर असणार आहे. अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न आहे, नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? तर नरनाळा किल्ला हा अकोल्यातील बघा अकोट तालुक्यामध्ये येतो, अकोट तालुक्यामध्ये. 89वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ हे युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट नाही? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ गेटवे ऑफ इंडिया. लक्षात ठेवायचं आहे, गेटवे ऑफ इंडिया हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. बाकी एलिफंटा लेणी, अजिंठा लेणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तिन्ही जग आहेत बघा, तर त्या युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. 90वा प्रश्न आहे, नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला. हा देखील प्रश्न आपण त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे टेलिग्रामवर आणि हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशांमध्ये आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय ड इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन. या इंटरनेट कनेक्शनसाठीच बघा महाराष्ट्राचा करार झाला होता स्टारलिंक सोबत, लक्षात ठेवायचं आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन असं बघा स्टारलिंक कंपनी या संबंधी आहे आणि जिचा आपल्या महाराष्ट्राशी करार झाला होता. 91वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? प्रश्न हा बनतोच, हा देखील प्रश्न जवळपास भरपूर परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. तर 91चं उत्तर आहे पर्याय ड कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणी बघा पोलीस आयुक्तालय नाही, ते मुंबई उच्च न्यायालयाचं 4थं खंडपीठ बनणार आहे. 92वा प्रश्न आहे, घरगुती वापरात आले असलेल्या एलपीजीवर प्रश्न विचारण्यात येणारच होता 100%. सीएनजी देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सीएनजी आणि एलपीजी सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे, ज्यावर येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न हे विचारलेच जातील. युद्धावर देखील प्रश्न विचारले जातील, ते देखील आपल्याला टॉपिक कव्हर करून घ्यायचा आहे. 92वा प्रश्न काय आहे, तर घरगुती वापरात असलेल्या एलपीजीचे पूर्णरूप काय आहे? एलपीजीचे पूर्णरूप ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब लिक्विड प्रोपेन गॅस. काय? लिक्विड प्रोपेन गॅस असं एलपीजीचं पूर्ण रूप आहे. 93वा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न आपण टेलिग्रामवर अपलोड केलेलाच आहे, तो देखील आपण या ठिकाणी बघू शकता. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 या टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण ठरलेल्या आहेत? तर एलिना रायबाकिना विजेत्या ठरल्या आहेत. आता पुरुषमध्ये कोण ठरलेलं आहे? पुरुषमध्ये उत्तर कमेंट करून सांगा. मानवी रक्तातील ऑक्सिजन वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते? 94चं उत्तर आहे बघा पर्याय क हिमोग्लोबिन हे बघा वहन करण्याचं मुख्य कार्य हे करतात मानवी रक्तातील, लक्षात ठेवायचं ऑक्सिजन वहनाचं. 95वा प्रश्न आहे, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? ज्याचं उत्तर आहे पर्याय सी वलीय प्रकारचे पर्वत आहेत बघा, अरवली, हिमालय, आल्प्स आणि रॉकी. 96वा प्रश्न आहे, अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही? तर अकोला जिल्ह्याची जी काही सीमा आहे बघा, तर ती यवतमाळ जिल्ह्याला लागत नाही. कोणत्या जिल्ह्याला? यवतमाळ जिल्ह्याला. बाकी सर्व जिल्ह्याला लागते. 97वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? ज्याचं देखील उत्तर असणार आहे पर्याय अ
हॅबियस कार्प्स. काय? हॅबियस कार्पस या घटनात्मक तरतुदीनुसार बघा अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते. त्यानंतरचा 98वा प्रश्न आहे, कैलास मंदिराची म्हणजेच एलोरा निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? या 98व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड राष्ट्रकूट. राष्ट्रकूट राजवटीमध्ये बघा कैलास मंदिराची निर्मिती ही झाली होती. 99वा प्रश्न आहे, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने डॅश डॅश. याचं उत्तर आहे पर्याय अ RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. लक्षात ठेवायचं आहे. रेपो रेट व्यापारी बँकांना कर्ज देते हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रेपो रेट म्हणजे काय? तर ज्या व्याजदराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. 100वा आणि शेवटचा प्रश्न जो जीकेचा विचारण्यात आलेला आहे, भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनविच येथील वेळेपेक्षा डॅश डॅश इतक्या वेळाने पुढे आहे. हा देखील प्रश्न बघा भरपूर रिपीट झालेलाच प्रश्न आहे जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क योग्य उत्तर असणार आहे 5.5 तास. किती? 5 तास 30 मिनिटे इतक्या वेळाने बघा भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनविच येथील वेळेपेक्षा पुढे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही 76 पासून 100 पर्यंत जे काही जीकेचे आणि चालू प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. असेच काही महत्त्वाचे जे काही आज झालेले पेपर आहेत बघा, तर ते देखील आपल्याला कव्हर करायचेच आहेत. हा पहिला पेपर आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. लगेच थोड्या वेळात दुसरा देखील पेपर आपण अपलोड करणार आहोत. तो देखील आपल्याला जास्तीत जास्त पाहायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.